नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भाविकांवर काळाचा घाला. भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी. राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर बस रिक्षाचा अपघात. राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर पिंपरी अवघड शिवारात मंगळवारी सायंकाळी 4 वाजता टेम्पो ट्रॅव्हल बस व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये शनिशिंगणापूरला चाललेल्या भाविकांचा समावेश आहे. मृत्यू व जखमी रिक्षांमधील आहेत. बसमधील 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. दीपक जगन डावखर वय 22, दीप विजय जाधव वय 22, आकाश मनोहर डावखर वय 25, तिघेही राहणार गिरणारे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक अशी मृतांची नावे आहेत. रोशन गंगाधर डावखर वय 21, रुपेश गणेश भगत वय 22, दोघेही राहणार गिरणारे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. खासगी टेम्पो ट्रॅव्हलर बस शनिशिंगणापूर येथून भाविकांना घेऊन राहुरीच्या दिशेने येत होती. रिक्षामध्ये 5 तरुण शिर्डीवरून शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी चालले होते. पिंपरी अवघड शिवारात सायंकाळी 4 वाजता तांबे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर ओव्हरटेक करताना रिक्षा व ट्रॅव्हलर बसची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. रिक्षामधील अत्यावस्थेत असलेल्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. तिघांचे उपचारापूर्वीच निधन झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं. गंभीर जखमी असलेल्या 2 जणांना अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. बसमधील किरकोळ जखमी दिलीप कुमार सिंग, नेहा सिंग, नीलमदेवी सिंग राहणार मुंगेर बिहार राज्य यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आले. उसाने भरलेल्या 2 ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टर राहुरीच्या दिशेने चालला होता. टेम्पो ट्रॅव्हलर बस भरधाव वेगात ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत होती. शनिशिंगणापूरच्या दिशेने चाललेली रिक्षा अचानक ट्रॅव्हलर बसच्या समोर आली. बस चालकाने रिक्षाला वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला बस वळवली. यावेळी बसची रिक्षाला जोरदार धडक लागली. भर रस्त्यावर रिक्षा पलटी होऊन रिक्षाचा चक्काचूर झाला. विशेष म्हणजे रस्त्याला कोणतेही वळण नव्हते. सरळ रस्त्यावर ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात झाला. रिक्षामधील मृत व जखमींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. रात्री 7:45 वाजता मृतांचे नातेवाईक आल्यावर मृत व जखमींची ओळख पटली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी मदतकार्य केलं. सध्या राज्यभर रस्ता वाहतूक सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने पोलिसांकडून विशेष उपक्रम सुरू आहेत. शहरात नुकतेच कार्यक्रम करून फोटो प्रदर्शन करण्यापेक्षा वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना होण्याची गरज आहे. विशेषतः महामार्गावर वाहनांचा वेग, प्रवासी वाहनात प्रवाशांची संख्यांवर नियंत्रण, परवाने, सुसाट वाहणारी वाहने, मोठे आवाज करणाऱ्या दुचाकी आदींवर कारवाई करणं आवश्यक आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.